बातमी पुण्यात नाही। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंची निवड आता वादात सापडली आहे। कारण कर्णबधीर प्रमाणपत्र घेऊन येवले राज्य सरकारी सेवेत आल्याचं कळत आहे। येवले यांनी 2001 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा दिली, 361 गुण आणि अपंग कर्णबधीर कोट्यातनं पास झाल्यानं त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आलं। पण आता ते खरंच कर्णबधीर आहेत का, हा सवाल आहे। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना शासनाच्या जमिनींचा अपहार करून ती खाजगी लोकांना देण्याची सवय आहे असं शासन स्वतः म्हणत आहे। याच येवले यांनी पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये फार मोठी आणि सक्रिय भूमिका बजावली। आपल्या अधिकाऱ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी भूमिका बजावली। परंतु या येवले यांना पुण्यामध्ये आणलं कोणी? कारण या येवलेंचा जर पूर्वी इतिहास बघितला तर सुरुवातीला त्यांना 2001 सालची जे ते काही MPSC पास झाले त्याच्यामध्ये ते म्हणे कर्णबधीर या कॅटेगरीतून ते पास झाले। त्यानंतर त्यांना नागपूर विभागामध्ये सुरुवातीची सेवा देण्यात आली। सेवा करत असतानाच काही वर्षातच त्यांनी आपले गुण दाखवायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये जमिनीचे घोटाळे आहेत। नागपूर भागातच कोतवाल भरती प्रकरणामध्ये प्रत्येकी काही लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता। एका वेळेला तर त्यांना लाच घेताना पकडण्यात आलं। एवढे सगळं करत असताना त्यांना खास पुण्यामध्ये आणलं कुणी, कशासाठी आणलं? आणल्यानंतर जे काही त्यांनी इंदापूरमध्ये गोंधळ घातला, अनेक जमिनींचं बेकायदा वाटप, वाळू माफियांबरोबरचे संबंध आणि इतर अनेक प्रकार, त्याच्यामध्ये ते काही वेळा निलंबितही झाले। निलंबित असताना त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये उल्लेख आहे की त्यांना कार्यकारी काम देऊ नये, म्हणजे जे त्यांनी पुण्यामध्ये बजावलं तसलं काम देऊ नये। असं असताना इंदापूरमध्येही त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं। इतरही अनेक आरोप आहेत। दरम्यान एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकणार आहोत तर सूर्यकांत येवलेंवरचे आरोप 2001 मध्ये 361 गुणांसह अपंग म्हणजे कर्णबधीर कोट्यातनं राज्य सेवा मुख्य परीक्षा पास झालेले सूर्यकांत येवले हे कर्णबधीर नसल्याचा आरोप आहे। नागपूर विभागात नायब तहसीलदार म्हणून 2004 साली ते रुजू झाले। 2011 ला उमरेडमध्ये 10,000ची लाच घेताना त्यांना पकडलं। 6 दोषारोप पत्र ठेवण्यात आली, मात्र चौकशी झाली नाही। गडचिरोलीला हजर न राहिल्याने त्यांचं निलंबन झालं, मात्र पुन्हा ते सेवेत रुजू झाले। आपण सूर्यकांत येवलेंवरचे हे आरोप बघतोय। 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणी प्रत्येकाकडनं 2 ते 2.5 लाख घेतल्याचा आरोप आहे। 2016 मध्ये पुण्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ते रुजू झाले आणि सेटिंग लावून पोस्टिंग घेतल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावर आहे। 2016 मध्ये इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू झाले। 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप सुद्धा करण्यात आलं। 2016 मध्ये वाळू माफियांसोबत संगनमताचा आरोप त्यांच्यावर होतोय। पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन करण्यात आलेलं होतं। आणि 2025 मध्ये बोपोडीतील 15 एकर सरकारी जमीन खासगी मालकांच्या नावे केल्याचा आरोप आहे। 2025 मध्ये मुंढवा जमीन घोटाळा अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवल्याचे देखील आरोप सूर्यकांत येवलेंवर आहे। आता 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले। येवलेंवर कोणाचं राजकीय छत्र आहे, हा एका सामाजिक कार्यकर्त्यानं सवाल केला।